आपला आवाज कोकण 24 तास. फिनोलेक्सने शेतकऱ्यांच्या जीवनात श्रीमंती आणण्याचे काम केले आहे आणि आता ते पंढरपूर येथे जाणाऱ्या वारकऱ्यांना रेनकोट आणि पिशव्या वाटप करण्याचं काम करीत आहे. हे खरोखरच कौतुकास्पद आणि प्रेरणादायी असल्याचं प्रतिपादन महाराष्ट्र राज्याचे उच्च आणि तंत्र शिक्षण मंत्री चंद्रकांत दादा पाटील यांनी व्यक्त केले आहे. नमस्कार, रामकृष्ण हरी. मला सांगताना खूप आनंद वाटतोय की शेतकऱ्यांच्या जीवनामध्ये शेतीला पाणी पोचवण्याचं मोठं काम वर्षानुवर्ष फिनोलेक्स पाईप्सनेच केलं. या फिनोलेक्स पाईप्सने जसं शेतकऱ्यांच्या जीवनामध्ये श्रीमंती आणली, कारण पाणी पोचलं की उत्पादन जास्त, तसं दुसऱ्या बाजूने शेतकऱ्यांची सेवा पण खूप केली. आज मला आनंद आहे की वारकऱ्यांना जवळजवळ 3 लाख रेनकोट्स आणि 3 लाख बॅग्स ते देत आहेत आणि ते माझ्या हस्ते देण्याचा कार्यक्रम झाला. मी पण गेली 5 वर्ष रेनकोटपासून, फोल्डिंग बेडपासून, टाळ मृदंगापासून खूप गोष्टी देत असतो आणि मला असं लक्षात आलं की हे देण्यामध्ये मोठा आनंद आहे. फिनोलेक्सचं फक्त वारकऱ्यांनाच देणं चाललं आहे असं नाही, तर समाजातल्या सगळ्या स्तरामध्ये जी मदत लागेल ते फिनोलेक्स करत असतं. पांडुरंगाचे आशीर्वाद त्यांना मिळवत खूप शुभेच्छा. महाराष्ट्र राज्याचे उच्च आणि तंत्र शिक्षण मंत्री चंद्रकांत दादा पाटील यांच्या हस्ते फिनोलेक्स पाईप्स आणि मुकुल माधव फाउंडेशन आयोजित वारकरी सेवा अभियानाचे उद्घाटन करण्यात आले. पंढरपूर वारीच्या निमित्ताने वारकऱ्यांच्या सेवेसाठी फिनोलेक्स पाईप्सने विविध सामाजिक उपक्रम सुरू केले असून संत ज्ञानेश्वर महाराज आणि संत तुकाराम महाराजांच्या पालखी सोहळ्याच्या पार्श्वभूमीवर फिनोलेक्स पाईप्स तर्फे वारकऱ्यांना युटिलिटी बॅग, पावसाळी घोंगटा आणि आधारासाठी काठी यांसारख्या जीवनावश्यक वस्तूंचे वितरण करण्यात येत आहे. रामकृष्ण हरी महाराज, आपण शेतकऱ्यासाठी पाईप फिनोलेक्स मी SDRG च्यामध्ये पुन्हा घराच्या बांधकामासाठी सुद्धा पाईप केलेला आहे. आणि सर्वात विशेष म्हणजे मी शेतकरी ही बळीराजा ही पायी वारी करतो आणि पायी वारी करणाऱ्या वारकऱ्यांना तुम्ही जी ही फिनोलेक्सची बॅग देताय याच्यात त्यांना जो आनंद मिळतोय आणि आपल्या कंपनीबद्दल जो त्यांना एक अभिमान वाटतोय हा कायम असाच राहावा. कंपनीने अशीच वारकऱ्याची सेवा करावी एवढीच विनंती आहे. रामकृष्ण हरी. रामकृष्ण हरी. नाचे माझी पंढरी CSR भागीदार मुकुल माधव फाउंडेशनच्या माध्यमातून वारी मार्गावर मोफत आरोग्य शिबिरे, औषधोपचार आणि आरोग्य तपासणीची सुविधाही उपलब्ध करून देण्यात आली आहे. याशिवाय पोलिसांना रेनकोट, क्विक रिस्पॉन्स टीमला विशेष जॅकेट्स, माहिती फलक तसेच हरित वारीसाठी वृक्षारोपण आणि कचरा पेट्यांची व्यवस्था करण्यात आली आहे. याशिवाय फिनोलेक्स पाईप्स आणि मुकुल माधव फाउंडेशनचे वरिष्ठ अधिकारी उपस्थित होते. फिनोलेक्स इंडस्ट्रीचे कार्यकारी अध्यक्ष प्रकाश पी छाबरिया आणि मुकुल माधव फाउंडेशनच्या विश्वस्त रितू पी छाबरिया यांच्या मार्गदर्शनाखाली हा सेवा उपक्रम राबवण्यात येत आहे. प्रकाश छाबरिया आणि रितू प्रकाश छाबरिया या दोघांनीही शैक्षणिक, आरोग्य, पाणी पुरवठा इत्यादी सामाजिक क्षेत्रात निस्वार्थीपणे काम करण्याचे ठरवले आहे आणि त्या दृष्टीने छाबरिया कुटुंब सामाजिक बांधिलकी म्हणून काम करीत आहे. याबद्दल त्यांच्यावर अभिनंदनाचा वर्षाव होत आहे. समंदर की गोद में पला है तू, अंगड़ाई लेते ही लहरें शुरू।
आज यौवन की मस्ती छोड़, ले चलता हूं तुझे एक नए मोड़। आजा, तुझे माँ पुकारे अब। छेड़ देते हैं बीच से कुछ शरारत हंसी, गले लगा ले उसे ए फकीर। इंतजार कर रहा है तेरा तो, चल दे देते हैं उसे फसल की खूबसूरती तो। आजा, तुझे माँ पुकारे अब, उन्हें भी देनी है एक नई पहचान। आजा, तुझे माँ पुकारे अब। फिनोलेक्स पाइप्स पहुंचाए पानी को अपनी माँ के पास। महाराष्ट्रातील तसेच कोकणातील महत्त्वाच्या बातम्या पाहण्यासाठी कोकण 24 तास न्यूज चॅनलला यूट्यूबवर सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा।